महाराष्ट्रामध्ये मान्सून नेमका कधी दाखल होईल, कोणत्या भागांना हवामान विभागाने अलर्ट दिलाय, सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं. मंडळी, महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचं संकट गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतं. उन्हामुळे अंगाची लाही होतीये. पावसाची एंट्री दिलासादायक ही असणार आहे. शेतकऱ्यांचं मात्र या पावसामुळे नुकसान झालेलं आहे. मान्सून पूर्व पाऊस सध्या महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हजेरी लावताना दिसतोय. पुढचे काही दिवस हवामान विभागाने काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा दिलाय. ज्या विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट होता त्या विदर्भात सुद्धा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. सध्या मान्सूनची काय परिस्थिती आहे तो जाणून घेऊयात सॅटेलाइट इमेजद्वारे. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. यामुळे मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास अडचणी निर्माण होतात. हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांनी नेमकी काय माहिती दिली आहे ते देखील जाणून घेऊया. IMDच्या मॉडेलनुसार 6 ते 8 जून दरम्यान कोकण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या घाट भागात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर केरळमध्ये मान्सून अजून सुरू झालेला नाही आहे. IMDच्या अंदाजानुसार येत्या 3-4 दिवसात पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होईल आणि मान्सून केरळमध्ये दाखल होईल. आता मान्सून पुढच्या काही दिवसांमध्ये केरळमध्ये केव्हाही दाखल होऊ शकतो असा अंदाज. मान्सून केरळमध्ये दाखल झाला किंवा महाराष्ट्रात यायला त्याला उशीर लागत नाही. हवामान विभागाने हा अंदाज जारी केला. मॅपनुसार नैऋत्य मान्सूनी वाऱ्यांनी म्हणजेच मान्सूनने अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, कॅमरिन क्षेत्र या भागांमधनं आगेकूच केलेली आहे. सगळं जरी खरं असलं तरी भारताच्या सीमेलगत येऊन मान्सून थांबलेला आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून केव्हाही दाखल होऊ शकतो. पुढे महाराष्ट्रात त्याचा प्रवास सुरू होईल. 31 तारखेला महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच काय तर मुसळधार त्याचबरोबर मेघगर्जनेसह सोसाट्याचे वारे या भागामध्ये पाहायला मिळू शकतात. ज्या विदर्भात उष्णतेचा रेड अलर्ट होता त्याच विदर्भात आता 31 तारखेला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात. त्याचबरोबर वाऱ्यांसह या भागामध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या भागांमध्ये त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, अहिल्यानगर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या भागामध्ये उष्णतेचा अलर्ट असला तरी रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 1 जूनला विदर्भाच्या गोंदिया आणि भंडारा भागामध्ये वादळी पाऊस होईल असं सांगण्यात आलं होतं. धुळे, नाशिक त्याचबरोबर जालना, संभाजीनगर या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. कोकणातील सगळेच जिल्हे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये 1 जूनला वादळी पावसाचा अंदाज देण्यात आला होता. 1 जूनला महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2 तारखेला सुद्धा विदर्भामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा 3 तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. पुढचे काही दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा कोणत्याच जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला नाही आहे. 3 तारखेला सुद्धा गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तर मंडळी, अशा पद्धतीने मान्सून हा केरळमध्ये आज उद्या दाखल होऊ शकतो.